नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. पक्षनिरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या समक्ष घडला प्रकार. वर्ध्याच्या आर्वी येथे काँग्रेसचे नियोजन व कार्यकारिणी बैठकीत निरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं आयोजन. पक्षनिरीक्षक वीरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यावर गटबाजी केल्याचा अग्रवाल यांचा आरोप. धर्मनिरपेक्ष काँग्रेसचे जातीयवाद वाढल्याचा अग्रवाल यांचा आरोप. बघा शैलेश अग्रवाल, काँग्रेस राष्ट्रीय समन्वयक काय म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज. महाराष्ट्रातील बातमीपत्र, आर्वी, वर्धा. नाही, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमण्यात आले आणि काँग्रेसचं संघटन नव्याने बांधायचं म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. विशेषतः आर्वी विधानसभा क्षेत्रात स्थायी उमेदवार असलेले आमचे या ठिकाणचे नेते हे मित्रपक्षाकडे राष्ट्रवादीकडे लोकसभेत गेले. त्यानंतर ते त्याच ठिकाणी राष्ट्रवादीत स्थायिक झाले. अनेक कार्यकर्त्यांची गल्लत झाली की आता नेत्यासोबत जायचं की पक्षासोबत राहायचं. अशा सर्व परिस्थितीत या ठिकाणी आढावा बैठक घेणं हे मागच्या 1.5 वर्षापासून मी जिल्हाध्यक्षांना विनंत्या करून राहिलो. 61 ठिकाणी आम्ही या ठिकाणी शाखा बांधणी केली होती. त्या शाखांच्या उद्घाटनासाठी मी सातत्याने जिल्हाध्यक्षांना विनंती करत होतो, पण ते या ठिकाणी आले नाही. आणि आज कोणतीच नैतिकता त्यांच्याकडे पक्ष वाढवा हे म्हणण्याची नसताना ते या ठिकाणी बैठकीला आले. आणि ही जी बैठक निरीक्षकांनी घेतली, निरीक्षकांना यायचं आहे या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीने बैठकीचं आयोजन करायचं आणि बैठक घ्यायची आहे. पण जिल्हाध्यक्ष म्हणतात की ही बैठक केव्हा ठरली मला माहिती नाही. आणि या ठिकाणी ही जेव्हा बैठक या निरीक्षकांनी ठेवली तर यात आमच्यापैकी स्थानिक लोकांना कोणालाच विश्वासात घेतलं नाही. आम्ही याच्या आयोजनात नाही, नियोजनात नाही. आमच्या लोकांना या बैठकीची माहिती सुद्धा नाही. आणि मी लोकसभा लढलेला उमेदवार आहे. मी या ठिकाणी सोशल आणि पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन माझा आहे, सहभाग माझा आहे या ठिकाणी. आणि पक्षासाठी सुद्धा योगदान आहे. तर पक्षासाठी योगदान नसलेल्या काही लोकांना घेऊन या ठिकाणी त्यांचं प्रमोशन करण्याचं काम या ठिकाणी या निरीक्षकांनी केलंय. आणि कोणतीच पक्षाच्या लोकांना या बाबीची पूर्वकल्पना न देता काल 11:32 रात्री DCCच्या ग्रुपवर जिल्हाध्यक्षांनी हा मेसेज टाकला, ज्या अर्थी या आढावा बैठका या स्थानिक लोकांना संपूर्णतः विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आढावा बैठका घ्यायच्या होत्या. पण या ठिकाणी जाणून बुजून एखाद्याचं राजकीय अस्तित्व जातीयवाद करून पुसण्याचा प्रयत्न आणि नसल्या लोकांना ज्यांचं या ठिकाणी कोणताच राजकीय किंवा सामाजिक सहभाग नाही, कोणतंच योगदान पक्षासाठी नाही, त्या लोकांचं प्रमोशन करण्याचं काम या ठिकाणी या निरीक्षकांनी केलंय. असा थेट आरोप मी त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर केलाय आणि त्यांच्या निरीक्षकांच्या या बैठकीला मी या ठिकाणी बहिष्कार घातलाय. छोटू भाऊ बोलून गेले की आपसात मतभेद नको. आणि काही कार्यकर्त्यांनी सुद्धा सूचना केल्या, काही ज्येष्ठ लोकांनी सुद्धा सूचना केल्या की आपसातले वाद नको आणि पक्ष वाढवायचा आहे. खरं तर आर्वी विधानसभा क्षेत्रातला आपला हक्काचा काँग्रेसचा नेता मित्रपक्षाकडे गेल्यानंतर मोठं आव्हान या ठिकाणी या आर्वी विधानसभा क्षेत्रात संघटन बांधणीचं आहे. आणि अशा वेळेस खरंच आपसातले भांडणं व्हायला नको, ते चव्हाट्यावरही यायला. आणि आलेले जे या ठिकाणी निरीक्षक आहेत त्यांना अपमान वाटू नये अशा पद्धतीने आणि पुन्हा व्यक्तिगत टीका टिप्पणी करू नये. काय बोलायचं, सौम्य भाषेत बोलायचं, सगळे त्यांनी मार्गदर्शक सूचना आधीच दिल्या आहेत. म्हणून सौम्य भाषेतच सांगतो की या ठिकाणी जेव्हा तुम्हाला आर्वी विधानसभा क्षेत्राची बैठक घ्यायची, मी शैलेश अग्रवाल या ठिकाणी 2019ची लोकसभा लढलो, शेतकऱ्यांसाठी काम करतो. या ठिकाणी आंदोलनं केली, निदर्शनं केली, प्रदर्शनं केली आणि थोडाफार सहभाग आणि कॉन्ट्रीब्युशन माझं सुद्धा सामाजिक आणि राजकीय राहिलेलं आहे. या पक्षासाठी जर तुम्ही माझं असलेलं कॉन्ट्रीब्युशन नाकारत असाल तर नाकारा. पण व्यक्तिगत द्वेषामुळे तुम्ही या ठिकाणी निरीक्षक म्हणून आलात, तुम्ही कोणाशी चर्चा केली, कोणाला तुम्ही यांच्या समन्वयाची जबाबदारी दिली आणि कोणी या बैठकीचं आयोजन नियोजन केलं. आम्ही इतके महत्वाचे नाही, इतके नालायक नाही आणि इतके दुर्लक्षित करण्यासारखे नाही की तुम्ही आम्हाला साधा मेसेज सुद्धा, त्याचा संदेश सुद्धा कोणी कळवला नाही. जिल्हाध्यक्षांनी काल 11:32 DCCच्या ग्रुपवर या बैठकीच्या आयोजनाची माहिती टाकली. आपण या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आढावा केला.
आपण या ठिकाणी कोणत्या एका व्यक्तीला प्रमोट करण्यासाठी आलो. आधी आपल्याला पक्षाची बांधणी करावी लागेल, पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकजूट करावं लागेल आणि वैयक्तिक हेवे दावे आणि व्यक्तिगत ईर्ष्या न ठेवता तुम्हाला सगळ्यांना जोडावं लागेल आणि महत्वाच्या लोकांना डावलणं आणि एखाद्याला या ठिकाणी प्रमोट करण्याचा प्रयत्न करणं या तुमच्या कर्तृत्वाची मी निंदा करतो आणि सर्वार्थानं तुम्ही जे केलेली ही प्रक्रिया आहे ही चूक आहे. तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला आढावा घ्यायचा आहे तर सत्सदविवेक बुद्धीने प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला त्याचा निरोप केला का. आर्वी आष्टी कारंजा तालुक्यातलं तिकडे तुम्ही जर सामाजिक विषयांचा भान ठेवणारा काँग्रेस पक्ष आहे, जातीवाद करणारा हा पक्ष नाही. या पक्षाची सुरुवात करणारे गांधीजी जेव्हा सेवाग्राम आश्रमाला आले तर देशभर काँग्रेसची चळवळ पोचवण्यासाठी बजाजांनी त्यांना जागा आणली. त्या कुळाचारातून मी येतो, व्यक्तिगत द्वेष करण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी एखाद्या वेळेस जर मनोज भाऊ चुकले असेल त्याच्यावर मी बोट ठेवलं असेल तर मी ते पक्षाच्या डायसवर ठेवलं. मी सार्वजनिक ठिकाणी त्याची बदनामी व्हायला नको म्हणून तो विषय फक्त पक्षाच्या डायसवर चर्चेला घेतला. पण तुम्ही जर कायम मला डिवसण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्ही अशा प्रकारे जर डावलण्याचा प्रयत्न करत असाल, प्रत्येकाची पॉलिटिकल ॲम्बिशन असते, प्रत्येकाने काही ना काही ध्येय ठेवू नये असं मी म्हणत नाही. आधी पक्षाची बांधणी करा, 4 लोकांची पैज लावा, त्याच्यातून जो जास्त धावत असेल त्याच्या डोक्यावर तुम्ही घाला ना, त्याच्या गळ्यात माळ घाला ना, काही अडचण नाही. मी इथचा स्थानिक आहे, स्थानिक राहतो, लोकांची माझी नाळ जोडलेली आहे. काय काय तुम्ही या ठिकाणी पक्ष संघटनेत बदल केले पाहिजे. मी तुम्हाला DCC तरी बोललो, या ठिकाणी वर्षभर पडलं तरी आपण जे एका नेत्याचे समर्थक आहेत नेते आपल्यामधून गेले तरी ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपण बदलू शकलो नाही. आणि या ठिकाणी आपण आढावा घेताना लोकांना दुर्लक्षित करतो, त्यांना टाळतो, त्यांना मेसेज देत नाही. या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीनं खरं तर या आढावा बैठकीचं आयोजन केलं पाहिजे. मी माननीय सन्माननीय मनोज भाऊंच्या मागे 1.5 वर्षापासून लागू आहे. जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली, सन्माननीय नेत्यांनी पक्षबदल केला, त्या दिवशी त्यांनी म्हटलं तुम्ही आता ते स्वतः लढून आले, अलायन्स आहे, आता आपण कोणतेच बदल करणार नाही. शरीर भाऊ तुम्ही लक्षात घ्या. त्यांनी मला ठणकावून सांगितलं, मी आदरानं आहे. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आली. म्हटलं भाऊ किमान 61 शाखा तयार आहे, त्या 61 शाखेचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष नात्याने तुम्हाला करावं लागेल. की जरी राष्ट्रीय समन्वयक असलो, की राष्ट्रीय पदाधिकारी आहे, ते माझ्या अधिकारात बसत नाही. एक तर तालुकाध्यक्ष लागेल तर तालुकाध्यक्ष द्यायचे होते, जिल्हाध्यक्ष आमचा होता हक्काचा, पण जिल्हाध्यक्षांना तेही केलं. त्यांना राजकीय लाभ पोचवण्याचा तुमचा पूर्ण प्रयत्न हे मी तुमच्या तोंडावर बोलून आलो, तुमच्या समक्ष बोलून आलो आणि राजकीय नुकसान कुणाचं करणं आणि हेतुपुरस्पर अशा प्रकारची माझ्याबद्दल तुम्ही मनात द्वेष भावना ठेवणं हे योग्य नाही. आणि या ठिकाणी जो स्थानिक असेल, मी विधानसभेचा उमेदवार नाही, माझी इच्छा काय लोकसभा लढण्याची राहिली आहे. तुम्हाला पहिले कोणालाच लढायची नव्हती तेव्हा मी ती इच्छा प्रदर्शित केली होती. शेवटी ती जागा सुटून गेली पण तुमच्यापैकी कोणी लढलं नाही आणि तुम्हाला मी चाललो नाही. ठीक आहे, हरकत नाही, प्रत्येकाची आपापली राजकीय भूमिका असते, मी त्या भूमिकेचं स्वागत करतो. पण आज किमान या ठिकाणी आपल्याला संघटन बांधणीचं जेव्हा काम आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांना विचारात घेतलं पाहिजे, सगळ्यांना संदेश दिले पाहिजे, सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे, सल्लामसलत केली पाहिजे. आज आपल्याला एखादी ॲम्बिशन आहे, ह्या आपल्याला जळू शकते म्हणून अरे मी तुमचा स्पर्धक नाहीच आहे, मला कोणाला कोणत्या दगडाला शिकून लावाच आहे काँग्रेसमधून. पण मला एकच म्हणणं आहे की तो स्थानिक असला पाहिजे, तो लोकांच्या कामात आला पाहिजे, तो लोकांच्या सुखदुःखात इथं हजर पाहिजे आणि त्याचं राजकीय पॉलिटिकल काहीतरी या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. अहो साहेब, इथं पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन असल्याशिवाय लोकांना कोणाचेच लेकर एक्सेप्ट केले नाही. प्रभाताईची कोणती निवडणूक लढली, हारली, मी ती निवडणूक लढलो. इथं अमर काळेने आपटू स्वतःच्या बायकोचा प्रचार केला, पण 40,000चा गंडा लोकांना दाखवला. आणि तुमचे वाढवडील फक्त राजकारणात होते, त्याच्या पुण्यावर तुम्हाला राजकारण करता येणार नाही. तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल, तुम्हाला स्वतःचं या ठिकाणी कर्तृत्व दाखवावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती असताना ह्या आढावा बैठक तुम्ही घ्या, तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहे. पण तुम्ही जे या ठिकाणी आढावा बैठक चुकीच्या पद्धतीनं घेतली आणि इथं एखाद्या व्यक्तीचं प्रमोशन करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, एखाद्या गटातटाला घेऊन तुम्ही चालून आले, हे चुकीचं आहे. म्हणून मी तुमच्या या आढावा बैठकीचा बहिष्कार करतो आणि माझा बहिष्कार नोंदवून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.